आणि धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर येते। धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घालण्यात आलाय। मराठा समाजाच्या तरुणांनी सरनाईक यांना घेराव घातलेला आहे। मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्राला व्हॅलिडिटी दिली जात नसल्याचा मराठा समाजाच्या तरुणांचा आरोप आहे। बालाजी निरफळ आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। बालाजी, नेमकं काय घडलेलं आहे धाराशिवमध्ये? पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घातल्याची माहिती समोर येते। मी तिकून जर बघितलं तर मनोज जरांगेने देखील या काही दिवसापूर्वी हा जो आरोप आहे तो केला होता। संजय शिरसाट यांचं जे सामाजिक न्याय विभाग खातं आहे, एकनाथ शिंदे यांनी जी शिंदे समिती नेमली होती, त्या शिंदे समितीने राज्यात कुणबी प्रमाणपत्राचं जे आहे ते वाटप करण्यात आलं होतं। मात्र ती कुणबी प्रमाणपत्र आता व्हॅलिडेशन त्यांचं गरजेचं असतं। ऍडमिशन्स घेताना मराठाच्या तरुणांना जे आहे ते ओबीसी मधून जर ऍडमिशन मिळवायचं असेल तर हे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी करण्याचं गरज असतं। मात्र सामाजिक न्याय विभागाचं जे जातनिहाय पडताळणी समिती आहे, ती समिती अत्यंत संथ गतीने जिल्ह्यात काम करते आणि संजय शिरसाट हे यांचं जे त्यांना सुद्धा मराठा समाजाच्या तक्रारी तरुणांनी केल्या होत्या, त्यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना सांगितलं होतं। मात्र अधिकारी जे आहेत ही समिती जी आहे ती प्रमाणपत्र देत नाहीये आणि याचाच कुठेतरी राग धरून जे आहे ते पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आले असता शिंगोली सर्किट हाऊस येथे आज जाताना जे आहे ते मराठा तरुणांनी त्यांना घेराव घातलेला आहे। सुमारे अर्धा तासापासून जो आहे तो आम्ही घेराव घालून जे आहे ते पालकमंत्र्यांना विचारत आहेत। पालकमंत्र्यांनी देखील संजय शिरसाट यांना फोन लावून हा विषय कानावरती घातलेला आहे। इथं अधिकाऱ्यांना सुद्धा देखील त्यांनी फोन लावले आणि 14 ऑगस्ट पर्यंत जे आहे मी ज्यावेळेस 15 ऑगस्टला दौऱ्यावरती येईल त्यावेळेस हे सगळं प्रकरण निकाली काढा असे आदेश दिलेले आहेत। मात्र आंदोलक जे आहेत हे मानायला तयार नाहीयेत किंवा गेल्या अनेक दिवसापासून असंच आम्हाला भूलथापा दिल्या जातात आणि हे जे प्रमाणपत्र आहे ते देण्याचं आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होते। त्या नुकसानाचं काय आम्हाला जे अगदीच त्यामुळे कार्यकर्त्यांच्या रोषाला, मराठा समाजाच्या रोषाला सुद्धा सामोरं जावं लागलं। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।